गेल्या काही वर्षांपासून मुंबई ठाण्यात कोळी समाजाच्या मासे विक्रीच्या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव केल्याचे प्रकार घडत असतानाच ठाण्यात परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडून किळसवाना प्रकार घडल्याचं उघडकीस आले। एका परप्रांतीय मासे विक्रेत्यानं मासे विक्री करत असतानाच त्यांच्या पॅन्टमध्ये लघुशंका केली। हे प्रकरण ठाकरे गटाचे महेश कदम यांनी उजेडात आणल्यानंतर ठाण्यात खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर संताप व्यक्त केला जातोय। मासे विक्रीच्या व्यवसायात कोळी समाज आहे, परंतु परप्रांतीय या व्यवसायात शिरल्यानंतर अतिशय अस्वच्छ पद्धतीने हे परप्रांतीय नागरिक मासे विक्री करतात। असं असतानाही कमी किमतीत मासे मिळत असल्यानं त्यांच्याकडून मासे खरेदी केली जाते। त्यामुळे मराठी माणसाच्या या व्यवसायावरही हळूहळू परप्रांतीयांचा कब्जा वाढू लागलाय। असं असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील चंदनवाडी भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मासे विक्री करतात। एका मासे विक्रेत्याने मद्यधुंद अवस्थेत पॅन्टमध्येच लघुशंका केली। या किळसदायक प्रकारानंतर संताप व्यक्त झाला। ठाकरे गटाचे पदाधिकारी महेश कदम यांनी हे प्रकरण उजेडात आणलं। तसंच त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्याचं चित्रीकरणही तयार केलं। त्या विक्रेत्याला त्यांनी पकडला असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला। त्याने हे मासे ससून डॉक येथून आणले होते। तेथून तो चंदनवाडी परिसरात या माशांची विक्री करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावण्याच्या स्वप्नाला पैशांच्या हव्यासाची जोड मिळाल्यावर काय होतं याचं विदारक चित्रण ठाण्यात समोर आले। महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेणाऱ्या एका 26 वर्षीय अभिनेत्रीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। विशेष म्हणजे या रॅकेटमधून पोलिसांनी ज्या 2 महिलांची सुटका केली त्यातील एक हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे। ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली होती की एक महिला जादा पैशांचं प्रलोभन दाखवून मुलींना देहविक्रीसाठी पुरवत आहे। या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या महिलेशी संपर्क साधला। संबंधित महिलेनं आमच्याकडे हिंदी वेब सिरीज आणि TV मालिकात काम करणाऱ्या मुली आहेत असं सांगून काही फोटो पाठवले। व्यवहार ठरल्यानंतर ती 2 मुलींना घेऊन वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमध्ये आली। तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून या महिला दलालाला रंगेहात पकडलं। तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे। अटक केलेली ही 26 वर्षीय तरुणी स्वतः हिंदी वेब सिरीजमध्ये काम करते। ती मुंबईत भाड्याच्या घरात राहते। मालिका किंवा वेब सिरीजमध्ये नियमित काम मिळत नसल्यानं आणि मिळणारं उत्पन्न घरखर्चासाठी अपुरं पडत असल्यानं तिने हा मार्ग निवडल्याची माहिती समोर आली आहे। बहिणीचं शिक्षण आणि गावी असलेल्या आईवडिलांना पैसे पाठवण्यासाठी तसंच स्वतःच्या चैनीच्या सवयी पूर्ण करण्यासाठी ती एका व्यक्तीच्या संपर्कात आली आणि तिने हे रॅकेट चालवण्यास सुरुवात केली। पोलिसांनी या कारवाईत 40 आणि 48 वर्ष वयोगटातील 2 महिलांची सुटका केली आहे। आरोपी तरुणीला न्यायालयानं 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागे अजून कोणाचे हात आहेत का याचा पोलीस तपास करतायत। भारतात सुरू असलेल्या जागतिक AI परिषदेदरम्यान युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ ठाण्यात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन करत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं। यावेळी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली। तसंच त्यांचे फोटो असलेले पोस्टर्सही फाडण्यात आले। यावेळी महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना साडीचोळी पाठवणार असल्याची घोषणाही केली आहे।
देशाची माफी मागावी, अन्यथा अशा प्रकारचं आंदोलन सुरू राहील असा इशाराच महिला मोर्चाकडून देण्यात आला. महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या समीरा भारती यांनी माध्यमांशी बोलताना देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असं वक्तव्य कोणीही करू नये, भारताची बदनामी सहन केली जाणार नाही असं स्पष्ट केलं. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. पोलिसांच्या उपस्थितीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. ॲक्च्युली आम्ही निषेध आंदोलन याच्यासाठी करतोय की 2026 20 फेब्रुवारी रोजी जे इंटरनॅशनल AI समिट इम्पॅक्ट झाली होती, त्या ठिकाणी शर्टलेस असं आंदोलन राहुल गांधींच्या माध्यमातून, त्यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं होतं. आणि या बाबतीत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम हे राहुल गांधींच्या माध्यमातून झालंय. 70-75 वर्ष जेव्हा ते राज्य करत होते त्यावेळेस देश कुठल्या ठिकाणी होता आणि आज मोदींच्या नेतृत्वात देश कुठल्या स्थितीत आहे या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा देश विकासाच्या स्तरावर जातोय त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांचं डोकं जे आहे ते एकदम फिरलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण या माध्यमातून जे त्यांनी अर्धनग्न किंवा शर्टलेस असं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध करतो आणि राहुल गांधींनी जाहीरपणे माफी मागावी अशी आमची मागणी आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कोकण विभाग या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून तसंच रत्नागिरी जिल्हा नगर परिषद, नगरपंचायत आणि ठाणे महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असले आमदार डावखरे यांनी संघटनात्मक बळकटीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पक्षश्रेष्ठी तसंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्यावर विश्वास ठेवून कोकण विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली याबद्दल आपण मनपूर्वक आभारी असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आपला प्रयत्न राहील. कोकण विभागात संघटन अधिक मजबूत करू, कार्यकर्त्यांशी सुसंवाद वाढवणं आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ करणं यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या या निवडीमुळे कोकण विभागात भाजप संघटनेला नवीन बळ मिळणार असून आगामी काळात पक्षविस्तार आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबवले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मस्ती करेंगे सारे मिलके सूरज मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचेंगे मस्ती में सूरज वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह 5,000 कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार असून अनेक वर्ष सेवेत असलेल्या कंत्राटी शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्गही मोकळा झालाय. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्यानं आज शासकीय विश्रामगृहात त्यांचा हृदय सत्कार कर्मचाऱ्यांनी केला. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर, आयुक्त सौरभ राव आणि कामगार प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार कंत्राटी कामगारांना सेवा सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे महापालिकेत विविध विभागात सुमारे 5,000 कंत्राटी कामगार काम करत असून त्यांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा देणं
किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, अनुकंपा, वारसा हक्क आदी सुविधा देणं याबाबत आयुक्तांनी तातडीने हे प्रश्न सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक अनेक वर्षांपासून अध्यापनाचं काम करतायत. आयुक्तांच्या तत्वतः मान्यतेमुळे 17 शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. सत्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या भावना व्यक्त करत केळकर यांचे आभार मानले. आम्ही अनेक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, परंतु कोणीच दाद न दिल्यानं आम्ही नैराश्यात गेलो होतो. अखेर आमदार संजय केळकर यांनी आमचं दुःख जाणून घेतलं आणि कमी वेळात आम्हाला न्याय मिळवून दिला. त्यांच्यामुळे आमचं भवितव्य सावरलं असून त्यांनी खऱ्या अर्थानं पितामह म्हणून भूमिका बजावली अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानुसार नोकरी, घर देण्यात येतं, परंतु फायलेरिया विभागातील फील्ड कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. आयुक्तांच्या बैठकीत या विषयावरही चर्चा करण्यात येऊन 300 कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणार आहे. तर अनुकंपा तत्वावरील गेली 12 वर्ष प्रलंबित 50पेक्षा अधिक नियुक्त्याही मार्गी लागणार आहेत. सत्कार स्वीकारताना आमदार संजय केळकर यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असं सांगितलं. कर्मचाऱ्यांच्या घामाचा दाम त्यांना सन्मानानं मिळालाच पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सत्कार सोहळ्यात उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेविका अनिता ठाकूर, कामगार प्रतिनिधी अजित मोरे, सुधाकर शिंदे, नितीन मडके आदी कर्मचारीही उपस्थित होते. आज विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते. मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते. आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही. जे कंत्राटी कामगार 5,000 आहेत, परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही. त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तात्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5,000 कर्मचाऱ्यांना लागू होईल. फायलेरिया विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात, खरं तर सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार हा लाड पागे समितीचा धोरण आहे शासनाच्या आणि त्यानुसार फायलेरियामधली लोक देखील हे सफाई कामगार आहेत आणि त्यांना देखील वारसा हक्क मिळाला पाहिजे. ही आम्ही गेली 1.5 वर्ष मी विधिमंडळात आणि महापालिकेकडे भूमिका मांडत होतो, तर ती त्यांनी मान्य केली आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये जवळपास 300च्या वर फायलेरियाच्या कामगारांना जो आहे तो वारसा हक्क जो आहे तो त्यांना मिळणार आहे. त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे. पदोन्नतीचं पण हेच की का टाळाटाळ करतात मला कळत नाही. हे सगळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत आणि या पदोन्नतीला दिरंगाई करतात. तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्यासमोर जवळजवळ 50च्या वर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीच रखडलेली होती, ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला. शिक्षण विभागामध्ये देखील 18 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक काम करत होते. अनेक महापालिकांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या शिक्षकांना सामावून घेतलं होतं, परंतु महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेत त्यांना अजूनही सामावून घेतलं नव्हतं. तर आयुक्तांनी आता सक्त निर्देश दिलेले आहेत कार्मिक विभागाला आणि त्याच्यामुळे त्यांना देखील जे 18 वर्ष काम करत आहेत, शिक्षकाचं काम करत आहेत, तर त्यांना देखील कायमस्वरूपी करण्यात येतील. अनेक विषय जे आहेत जे हक्काचे आहेत ते सुटले पाहिजेत आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी कामगारांच्या बाजूने राहू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. वेगवेगळा प्रश्न आहे आज महासंघ